मित्रांनो नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती टेट 2025 चा निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये टॉपर्सला अव्वाचे सव्वा मार्क्स मिळालेले आहेत. अर्थातच सर्व टॉपर्सचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये एक पीडीएफ पाहतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला एक रॉ स्कोर लक्षात येणार आहे की 190 चा टॉपर असताना 0 चा एकदम लोएस्ट मार्क्स पडलेले आहेत. या लिस्टमध्ये अर्थातच तुमचे मार्क्स सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतील. सो व्हिडिओ स्किप करू नका. त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. तिथे सुद्धा तुम्हाला ही माहिती पाहायला भेटेलच. त्याचबरोबर अजून एक सरप्राइझिंग गोष्ट अशी आहे की एवढे मार्क्स मिळाले कसे? मित्रांनो, जर नॉर्मलायझेशन झालं आहे तर नॉर्मलायझेशन झाल्याच्या नियमानुसार एवढे मार्क्स एका विद्यार्थ्याला किंवा एकाच विद्यार्थ्याला सेम मार्क्स कसे मिळू शकतात, असे बरेच प्रश्न तुमच्या जेवढे मनामध्ये आहेत तेवढे आपल्या मनामध्ये आहेत. कमेंट सेक्शनद्वारे, फोनद्वारे, ईमेलद्वारे, इंस्टाग्राम, मेसेंजर, त्याचबरोबर टेलिग्राम, व्हॉट्सअप इतके कॉल्स, मेसेजेस आणि एवढ्या क्वेरीज येत आहेत. सध्या समाधान केलं जाईल. तर आपण ही लिस्ट आता पाहणार आहोत की जो टॉपर आहे तो कदाचित तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल की नसेल माहित नाही. परंतु बऱ्यापैकी जे उमेदवार आहेत, जसं आपण पहिल्यापासून जे सांगितलं होतं की 150 अबोवचे जास्त उमेदवार असणार आहेत आणि तुम्ही स्वतः पाहत आहात. आता हे कसं शक्य झालं आणि मला कसं माहित पडलं? किंवा आपण शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून दोनदा परीक्षा परिषदेला जेव्हा भेट दिली तेव्हाच ही गोष्ट कळण्यात आली होती की टॉपर जास्त आहेत. आता याच्या पाठीमागचं काही गुपित आहेत का? आणि त्याचबरोबर सर्व लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. आता आपण ही लिस्ट पाहतोय मित्रांनो. जवळपास पहिला जो उमेदवार आहे तो 190 चा टॉपर आहे. 189, 187, 183, 182, 179, 178, 177, 176, 175, 174, 73, 72, 71, 70. आता तुमच्या हे जर लक्षात आलं असेल तर मित्रांनो, जे मार्क्स आहेत ना ते एका मार्क्सने कमी झाले. जसं काही हे सगळं वेल स्ट्रक्चर्ड आहे आणि वेल स्ट्रक्चर्ड हे सगळं सुरू झालेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की सेम मार्क्स एकाच विद्यार्थ्याला जवळपास आपण जसं खाली 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 जातोय, मेरिट लिस्ट पाहत राहतोय, तसं जनरली कमी असल्याचे आपल्याला दिसत आहेत. परंतु हे असं नाहीये. आज ही जी लिस्टचा तुम्ही जर नंबर्स पाहिले तर तुमच्या राईट साईडला लक्षात येईल. 190 मार्क्स मिळालेला एक मुलगा असला तर 174 मार्क्स मिळालेला हे 4 मुलं आहेत. 173 मिळालेले 7 मुलं आहेत. आणि अशा पद्धतीने तुमचा नंबर किती हे सुद्धा तुम्हाला पाहता येणं शक्य झालेलं आहे. तर जवळपास आपण पाहतोय की आपल्याकडे मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 90च्या घरामध्ये 90 मार्क्स मिळालेले 3,346 उमेदवार असून ते 95व्या क्रमांकावरती सॉरी 95 मार्क्स मिळालेले उमेदवार असे पोहोचू शकतात. 100 मार्क्स मिळाले जर असतील तुम्हाला टेटमध्ये तर तुमचा नंबर हा 3,156 विद्यार्थ्यांना 100 मार्क्स मिळालेले आहेत. आणि मला असं वाटतं हा जो तुमचा सेफ स्कोर कुठला हा जर तुम्ही मला विचारत असाल तर अर्थातच 130 प्लस ज्यांना मार्क्स आहेत तो जनरली सेफ स्कोर आहे. त्याच्यानंतरच्या उमेदवारांना मात्र बरंचसं स्ट्रगल करावं लागणार आहे. कारण तुम्ही जस्ट पाहू शकता या मार्क्सची गणती. त्याचबरोबर एक जनरल कसं मेरिट असणार आहे याचबरोबर तो सुद्धा तुम्हाला एक चॅनलवरती शॉर्ट नक्कीच टाकला जाईल आणि आपण ती माहिती या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे पहा की जवळपास जी आपल्याला 3600 प्लस पीडीएफ होती त्याच्यानंतर आता ही एक्सेल शीट बनवून त्याच्यानुसार हे मार्क सॉर्टिंग केलेले आहेत आणि जवळपास याच्यामध्ये पेजेस 4425 आहेत. जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर मात्र या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पीडीएफची लिंक दिलेली असेल. तुम्ही तिथं लिंकवरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्या इनबॉक्समध्ये ही तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल. मित्रांनो, आता याच्यामध्ये तुमचा नंबर इतका पुढे कसा आणि याच्यानुसार जे मार्क्स आहेत ते कमी जास्त कसे? बरेच प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा आहेत. तुम्ही पाहताय की जवळपास 162 वरती किती उमेदवार आहेत हे तुम्ही पाहताय तर तुम्हाला शॉक होऊन जाईल. 161 वरती सुद्धा इतके उमेदवार आहेत की अ, समजायला मार्ग नाही की एवढे उमेदवारांना मार्क्स मिळाले कसे? तर मित्रांनो, जर नॉर्मलायझेशन जर झालं असेल, आता शालेय शिक्षण विभागाचं असं म्हणणं आहे, जे काही आपल्याकडे माहिती आली की नॉर्मलायझेशन करून हा निकाल लागलेला आहे. तर 159, 170, 161, 158 हजार उमेदवार एकाच मार्काचे कसे? कारण नॉर्मलायझेशन हा सुद्धा मला प्रश्न पडतो मित्रांनो. नॉर्मलायझेशनचे नियम त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती असेल तर मात्र नक्की या कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आपण कोणत्याही विरुद्ध एक्सपोज करण्याची गोष्ट नाहीये. आज आपण पाहिलेलं आहे
चॅनलवरती नुकताच एक व्हिडिओ टाकलेला आहे की काही विद्यार्थ्यांना समान मार्क्स मिळालेले आहेत, काही विद्यार्थ्यांना 2022 मध्ये सुद्धा समान मार्क्स आहेत आणि काही विद्यार्थ्यांना 2025 मध्ये त्या परीक्षेमध्ये समान मार्क्स मिळालेले आहेत. आता हा असा कोइन्सिडन्स असू शकतो, परंतु सेम सेम एका विद्यार्थ्याला मेरिट लिस्टमध्ये वेगळे मार्क्स आहेत आणि त्याच्या स्कोर कार्डमध्ये सुद्धा वेगळे मार्क्स आहेत. काहींचं म्हणणं आहे की ते एडिट केलेली फाईल आहे, काहींचं म्हणणं आहे की ते चुकीचं आहे. मित्रांनो, काही जरी असलं तरी सुद्धा इथं जरा थोडीशी शंका निर्माण होते. म्हणूनच तुम्ही तात्काळ संपर्क साधा जर तुमच्या मनामध्ये कोणतीही अशी शंका असेल, आणि प्लीज मित्रांनो सर्वांपर्यंत हे पोहोचवा. कारण कसं आहे की आपण आता शांत राहून जमणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की एक परीक्षा देण्यासाठी आपण जीव तोडून रात्रीचा दिवस करून अभ्यास केलेला असतो आणि हा सर्व मार्कांचा खेळ असणार आहे, हे लक्षात घ्या. आता तुमचं म्हणणं असेल की मला एवढे कमी मार्क्स आहेत, टॉपमध्ये मी नाहीये, मग माझा नंबर लागेल का? मित्रांनो, हे जरी टॉपरची जरी लिस्ट असली किंवा सर्वांचीच जरी लिस्ट असली तरी सुद्धा शेवटी तुमचा जेव्हा नंबर लागतो 1 ते 5 झेडपी मध्ये किंवा 6 ते 8, 9 ते 12 याच्यासाठी, तेव्हा मात्र तुमचं विषयानुसार तुमचं बीएड विचार केलं जातं. त्याचबरोबर तुमचं माध्यमचा विचार केला जातो. त्याचबरोबर तुमचे हे गुणोत्तर प्राईम कन्सर्न ठरतातच. त्याचबरोबर तुमचं स्पेशलायझेशन 9 ते 10, 9 ते 12 साठी अशा बऱ्याच गोष्टींचा इयत्तानिहाय, गुणवत्तानिहाय, विषयनिहाय तुमची निवड होणार आहे पोर्टलवरती. परंतु आता जी लिस्ट आहे ती जरा जरी सरप्राइझिंग असली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार आहेत ते जवळपास आपण पाहतोय की त्यांचे जर एवढे उमेदवार असले तर बाकीचे उमेदवारांचे नंबर कधी लागणार आहेत मित्रांनो? जवळपास जरी 30,000 प्लस पदांची भरती झाली तरी सुद्धा जे उमेदवार अगदी 130च्या खाली कमी आहेत, एक्सेप्शन कॅटेगरी, त्यांना खरंच आशा खूप कमी आहे का, अशी शंका माझ्या मनामध्ये पण येते. कारण मार्क्सच एवढे मिळालेले आहेत. बरं, ज्या विद्यार्थ्याला 190 मार्क्स मिळाले किंवा 189 मार्क्स मिळाले किंवा नंतरचे मार्क्स मिळाले, त्यांनी असं काय मॅजिक केलेलं आहे का? किंवा पैसे द्या, परीक्षा द्या, असं काही झालेलं आहे? मित्रांनो, अशा तथ्यांना आपल्याकडे पुरावे नाहीयेत. त्यामुळे फक्त बोंबलून काही फायदा होणार नाहीये. सो मला असं वाटतं ते करत बसण्यापेक्षा आपण याची स्वतःचं कॅलिबर आतापर्यंत जे झालेलं आहे, ज्यांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. जवळपास मित्रांनो जो निकाल लागलेला आहे त्याच्यामध्ये 150च्या पुढे उमेदवार आहेत. ते 1,673 आहेत. 140च्या पुढे जो उमेदवार आहेत ते जवळपास 2,979 आहेत. 130च्या पुढे उमेदवार आहेत ते 6,668 आहेत. 125च्या पुढे उमेदवार आहेत ते 5,781 आहेत. त्याचबरोबर 120च्या पुढे उमेदवार आहेत ते 7,657 आहेत. 115च्या पुढे उमेदवार असणाऱ्या उमेदवारांची संख्या 10,107 आहे. 110च्या पुढे उमेदवारांची असणारी संख्या 12,581 आहे. आणि जवळपास आपण पाहतोय की 100च्या पुढे असणारे उमेदवार आहेत ते 29,636 आहेत. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता जरी मेरिट हे जरी वाढलेलं दिसत असलं आणि याच्यानुसार जरी आपला नंबर लागेल की नाही तुमच्या मनामध्ये असलं तरी सध्या घाबरून जाऊ नका. आपण शिक्षक भरतीच्या जास्त जागा लढण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी आज पाहते की या चॅनलला बरेच अभियोगताधारक जोडलेले आहेत. मित्रांनो, जसं आपण रिझल्ट लागण्यासाठी ऍक्टिव्ह होतो तसंच आपण येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी सुद्धा जर ऍक्टिव्ह झालं तर हा लढा आपण आरामात जिंकू शकतो. तरी सुद्धा जे मार्क्स आहेत ते खरंच शॉकिंग आहेत आणि एवढे मार्क्स मिळाले, मग बाकीच्यांना जे कमी मार्क्स आहेत त्यांनी करायचं काय? त्याचं कारणच असं आहे की सरळ सेवेमार्फत भरती झाली असताना परीक्षेचा पॅटर्न बऱ्यापैकी उमेदवारांना माहित होता. ज्यांची पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी परीक्षा झाली तो पेपर अतिशय सोपा होता. परंतु जे अगदी सेकंड टप्प्यामध्ये म्हणजे अगदी मे महिन्यामध्ये ज्यांची परीक्षा झाली 2 मे ते 5 मे, त्यांच्या वेळेस मात्र जरा अवघड पेपर गेलेला आहे. हे किती जरी असलं तरी नशिबाची नोकरी आणि हे तुमच्या गुणवत्ता याच्यानुसारच आता तुमचं सिलेक्शन झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हो, सर्वात महत्वाचा जो नॉर्मलायझेशनचा घोळ आहे ते झालेला आहे का? आणि जसं आपल्याला परीक्षा परिषदेला गेल्यावरती त्यांनी सांगितलं होतं की 150च्या पुढे जास्त उमेदवार आहेत ते कसे? तर मित्रांनो, ऍक्च्युली कसं झालं की 150च्या पुढे जे उमेदवार आहेत ते जास्त कसे हे अगोदर का कळलं होतं? कारण आपण त्यांच्याकडे तो डेटा ऑलरेडी IBPS परीक्षा परिषदेकडे पाठवला होता. त्याच्यामध्ये त्रुटी होत्या, स्कोर कार्ड व्यवस्थित डिस्प्ले होत नव्हतं. विथ नॉर्मलायझेशन, विदाउट नॉर्मलायझेशन दोन्ही मार्क्स पाठवले होते IBPS परीक्षा परिषदेला. परीक्षा परिषदेने तो निकाल आहे पुन्हा IBPS कडे पाठवलेला आहे की विदाउट नॉर्मलायझेशन, विथ नॉर्मलायझेशन अशी मार्क्सची लिस्ट न देता तुम्ही फक्त विद्यार्थ्यांचा रोल नंबर, सिरियल, रजिस्ट्रेशन नंबर असेल
त्याचबरोबर मार्क्स आणि त्याचं नाव इतकीच माहिती फक्त द्या आणि जो काही आपण परीक्षा देताना जो तुम्ही नंबर दिलेला आहे तेवढीच फक्त मार्क्स द्या. अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्याच्यामुळे हे पुन्हा एकदा त्यांच्याकडे पीडीएफ पाठवण्यात आली होती. आता परीक्षा कशी झाली, काय झाली तरी आहे ते सत्य स्वीकारूनच पुढे जावं लागणार आहे आणि मला असं वाटतं पाहूयात अजून काही असेल तुमचं यांना तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये अजूनही कोणता घोळ आहे तर मात्र संपर्क करायला विसरू नका. कारण मित्रांनो सर्वांना नोकरी लागायला हवी अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि करत राहू सुद्धा. त्यासाठी आता फक्त निकाल लागलेला आहे. ही मेरिट लिस्ट दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये लिंक आहे. तिथे क्लिक करून ही लिंक स्वतः पाहू शकता आणि स्वतःचा नंबर तुम्हाला काय करायचं नंबर पाहताना Ctrl+F करताना किंवा सर्च याच्यावरती जायचे आणि तुम्ही तुमचा नंबर सर्च करू शकता. इतकी सिंपल ही पीडीएफ आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे एकदम सिंपल होणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला करता येणार आहे. एका मार्चचे जवळ बरेचसे मेंबर आहेत. तो अशा पद्धतीने तुम्ही ही लिस्ट सर्च करू शकता. पुढचे अपडेट्स याबद्दलचे तुम्हाला चॅनलवरती मिळतच राहतील आणि मित्रांनो बरेचशा क्वेरीज आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण लवकरच लाईव्ह येणार आहोत. त्यासाठी नोटिफिकेशन मात्र ऑन करायला विसरू नका.